नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये। मित्रांनो, लग्न हे एक पवित्र बंधन आहे असे म्हणतात, पण त्यात अडकलेले दोन लोक एकत्र आनंदी नसतात तेव्हा ते त्यांच्या नात्यांची सीमा विसरतात। अशा परिस्थितीत जोडीदाराची फसवणूक करणे खूपच सामान्य गोष्ट आहे। पुरुष हे बऱ्याच काळापासून करत आहेत, कधी गुप्तपणे तर कधी उघडपणे। आता त्यांचा हा स्वभाव समाजातही कुठेतरी मान्य केला आहे, परंतु केवळ पुरुषच आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात असा विश्वास ठेवणे चुकीचं आहे। अनेक विवाहित महिला पतीपासून गुपचूप अफेरी करतात। येथे तुम्हाला त्यामागचे कारण कळू शकते आणि हे समजू शकते की स्त्रिया आणि पुरुष त्यांच्या जोडीदारांना कुठेतरी समान कारणांसाठी फसवतात। आजकाल अनेक वेळा महिला विवाहबाह्य संबंध ठेवतात, त्याचे कारण वाचून तुम्ही देखील हैराण व्हाल। लग्नानंतर जर नवरा चांगलं आयुष्य देऊ शकत नसेल, गरजा आणि छंद पूर्ण करू शकत नसेल, तर महिला स्वतःसाठी एक चांगला पर्याय निवडण्यात मागे हटत नाही। जरी प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या पतीला केवळ पैशासाठी सोडत नाही, परंतु या कारणामुळे अनेक स्त्रिया आपल्या पतीची फसवणूक करण्यात आपला दोष मानत नाहीत। कारण महिलांना महागड्या वस्तू, भेटवस्तू, दागिने आणि कपडे देऊन लाड करणारे पुरुष आवडतात। मुलीच्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात, त्यामुळे जेव्हा ती पूर्ण होताना दिसत नाहीत तेव्हा तिच्या नात्यात आनंदी असण्याचं कारण नाही। हा असंतोष इतका वाढतो की ती इतर पुरुषांमध्ये तिचा आनंद शोधू लागते आणि विवाहबाह्य संबंधामध्ये गुंतते। आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घ्यावे, आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं, पण तसं न झाल्यास महिला दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित होतात। लैंगिक समाधान ही वैवाहिक जीवनासाठी सर्वात मोठी समस्या आहे। याशिवाय पती पत्नीला आयुष्यभर एकमेकांसोबत आनंदी राहणं कठीण आहे। अशा परिस्थितीत जर स्त्रिया आपल्या पतींशी शारीरिक संबंध ठेवल्या नाहीत, तर त्या इतर पुरुषांकडे आकर्षित होऊ लागतात। या कारणास्तव पुरुष देखील त्यांच्या पत्नीची फसवणूक करण्यापूर्वी विचार करत नाहीत। त्यामुळे तुमच्यातील सर्व गोष्टी चांगल्या आहेत हे नक्की करा। जेव्हा स्त्रिया त्यांच्या नातेसंबंधात फसवणूक करतात, जेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या पतीबद्दल प्रेम नसतं, जेव्हा तिला तिच्या पतीकडून प्रेम आणि काळजी मिळत नाही, तेव्हा असे घडते। त्यामुळे ती कुठेतरी आपल्या नवऱ्याचा तिरस्कार करू लागते, त्यांच्यापासून लांब जाते। अशा परिस्थितीत जर ती घटस्फोट घेण्याच्या स्थितीत नसेल, तर लग्न न मोडता ती तिच्या भावनांचा आदर करणाऱ्या दुसऱ्या पुरुषाशी नातेसंबंध जोडते। यामुळे ती स्वतःचा आनंद शोधतात। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।